शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आजी पौर्णिमाला सांगत असते की आकाशने सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. भूमी आल्यानंतरच मी जेवण करेल असं त्याचं म्हणणं आहे. पण भूमी लगेच येणार नाही आणि आकाशची गोळी घेण्याची सुद्धा वेळ झाली आहे. त्यामुळे तू हा नाश्ता त्याला नेऊन दे. मात्र पौर्णिमा नाटक करत आजूबाजूला बघायला सुरुवात करते. त्यावर आजी तिला सांगते की रघु इथे नाहीये, तो एका कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि इतर सर्वजण ही आपापल्या कामात आहे. त्यामुळे तू हा नाश्ता आकाशला नेऊन दे. मात्र पौर्णिमा घाबरल्याचं नाटक करत म्हणते की आजी, मी हा नाश्ता आकाश जिजूंना नेऊन दिला असता, पण मला खरंच खूप भीती वाटत आहे. त्यावर आजी तिला विचारते की कशाची भीती वाटत आहे तुला. त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की आकाश जिजूंनी ऑफिसमध्ये त्या सोनलसोबत जे काही केलं तेच जर त्यांनी माझ्यासोबत केलं तर. आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच वेळी भूमीसुद्धा तिथे येते आणि ती पौर्णिमाच्या कानाखाली मारते. त्यामुळे पौर्णिमा खूप घाबरते. तर भूमी तिला विचारते की आकाशबद्दल असं काहीतरी बोलायला तुला लाज वाटत नाही का गं. मात्र पौर्णिमा म्हणते की आकाश जिजूंना असं करायला लाज वाटली नाही तर मला बोलायला लाज कशाला वाटायला हवी. त्यावर भूमी म्हणते की पौर्णिमा, तोंड सांभाळून बोल. इतके दिवस आपण सर्वजण एका छताखाली राहत आहोत. एवढ्या दिवसात तुला आकाश कसा आहे हे समजलं नाही का. तो असं काहीतरी करू शकतो या गोष्टीवर तुझा विश्वास तरी कसा काय बसला. पुढे ती म्हणते की तू मला मारण्यासाठी हात उगारला होता त्यावेळी आकाशने तुझा हात पकडला होता आणि तो काय म्हटला होता हे आठवतंय ना तुला. त्यावेळी पौर्णिमाला तो प्रसंग आठवतो. आकाश त्यावेळी म्हटलेला असतो की मुलांनी मुलीला मारायचं नसतं, नाहीतर मी तुला मारलं असतं. आणि त्यामुळे पौर्णिमा खाली मान घालते. तर भूमी म्हणते की ज्या मुलावर असे संस्कार आहेत तो असं कसं वागू शकतो. आणि जर यापुढे तू आकाशच्या बाबतीत असं काहीतरी बोलली तर मी विसरून जाईल की तू माझी बहीण आहे. आणि त्यामुळे पौर्णिमा गप्प बसते. मात्र त्याच वेळी रागिनी त्या ठिकाणी येते आणि ती रागातच भूमीला विचारते की तू नक्की कुठे गेली होतीस. तर दुसरीकडे ती सोनल मेकअप करत असते. त्याचवेळी अभिजित तिथे येतो. तो सोनलला विचारतो की काय झालं, तू ठीक आहेस ना. तुझा चेहरा बघ किती पडलेला दिसतोय आणि डोळेसुद्धा लाल झाले आहेत. त्यावर सोनल हसतच सांगते की माझे हे डोळे मी मेकअपने लाल केले आहेत कारण माझ्यावर खूप अत्याचार झाला आहे असं पोलिसांना वाटायला हवं ना. आणि तिचं हे बोलणं ऐकून अभिला हसू येतं आणि त्यानंतर तो सोनलला विचारतो की आईने सांगितलेलं काम झालं ना. त्यावर सोनल हसतच हो म्हणते आणि अभिकडे एक पेन ड्राईव्ह देते. तर दुसरीकडे रागिनी भूमीवर खूप चिडलेली असते. ती भूमीला विचारते की तुला त्या सोनलला जाऊन भेटण्याची काय गरज होती आणि आम्हाला कोणाला याबद्दल सांगावं असं तुला का नाही वाटलं. त्यावर भूमी तिला समजावण्याचा प्रयत्न करते की ती सोनल तुमच्यासमोर विक्टीम असल्याचं नाटक करते, तिच्यावर किती अत्याचार झाला आहे हे सतत दाखवत राहते, त्यामुळे मग मी तिला एकटीच जाऊन भेटले. त्यावर रागिनी म्हणते की तुझ्या या अशा वागण्याचा काय परिणाम झाला आहे तुला माहिती आहे का. आपलं सगळं घर अडचणीत आलं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आजी रागिनीला विचारते की नक्की काय म्हणायचं आहे तुला, नक्की काय झालं आहे. आणि त्यावेळी रागिनी अथर्वला खाली बोलावून घेते आणि त्याला लॅपटॉपमधील व्हिडिओ सगळ्यांना दाखवायला सांगते. अथर्व तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो. तर भूमी आणि सोनलमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं त्याचं ते रेकॉर्डिंग असतं आणि तो व्हिडिओ बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनी सगळ्यांना सांगते की सोनलने हे रेकॉर्डिंग आत्ता मला पाठवलं आहे, म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. आणि मग ती भूमीवर खूप ओरडते. ती भूमीला सांगते की या रेकॉर्डिंगचा वापर ती आकाशच्या विरोधात करू शकते. आपण तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत हे ती सहजपणे सिद्ध करू शकते. तू आकाशला सोडवण्याच्या नादात त्याला अजून अडकवून आली आहे. या गोष्टीमुळे आकाशची केस अजून वीक झाली आहे. आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात. भूमीला सुद्धा काय बोलावं ते कळत नाही. तर रागिनी तिला म्हणत असते की म्हणूनच घरातील मोठ्या माणसांचा सल्ला घ्यायचा असतो, कारण त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेले असतात. मात्र तू ही गोष्ट कधी मान्यच करत नाही. त्यावर पौर्णिमा मध्येच म्हणते की ही भूमिताई आधीपासूनच अशी आहे, तिला जे हवं तेच ती करते आणि तिला ही सवय आमच्या बाबांनीच लावली आहे. आणि जर आम्ही काही बोलायला गेलो तर आम्हाला मात्र कानाखाली खावी लागते. त्यावर भूमी म्हणते की पौर्णिमा तू गप्प बस. मात्र रागिनी भूमीला गप्प करत म्हणते की पौर्णिमा काही चुकीचं बोलत नाहीये. यावेळी ती जे काही बोलते ते अगदी खरं आहे.
आणि त्याच वेळी इन्स्पेक्टर साहेब सोनलला घेऊन तिथे येतात आणि त्यांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे आकाश घाबरून झोपेमधून जागा होतो. त्याला वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि तो सायकल राणी असं म्हणत रडायला सुरुवात करतो. त्याच वेळी रघु काका तिथे येतात आणि ते आकाशला काय झालं आहे ते विचारतात. त्यावर आकाश त्यांना सांगतो की रघु काका, मला खूप वाईट स्वप्न पडलं. सायकल राणी ठीक आहे ना, तिला काही झालं तर नाही ना? त्यावर रघु काका त्याला शांत करत म्हणतात की मालकीनबाई खाली स्वयंपाकघरामध्ये आहेत, तुमच्यासाठी काहीतरी बनवत आहे, तुम्ही घाबरू नका, सगळं काही ठीक आहे. मात्र आकाश खूप घाबरलेला असतो आणि ते बघून रघु काका मनाशी म्हणतात की तुम्ही दोघं मनाने तर अगदी एकरूप झाला आहात. एखाद्यावर संकट आलं की दुसऱ्याला लगेच त्याची चाहूल लागते आणि मग ते आकाश भूमीसाठी देवी आईकडे प्रार्थना करतात. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब सोनलने जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो सगळ्यांना दाखवत असतात आणि त्यामुळे भूमी रागातच तिच्याकडे बघते. तर ती सोनल माझ्यावर किती अत्याचार झाला आहे हे दाखवत तोंड पाडून तिथे उभी असते. पौर्णिमा आणि रागिनी मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात, कारण रागिनीनेच सोनलला तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितलेला असतो आणि त्याची एक कॉपी पोलिसांना देऊन भूमीला अटक करण्याचा प्लॅन बनवलेला असतो. कारण आकाशची सगळ्यात मोठी ताकद भूमी असते आणि जोपर्यंत भूमी आहे तोपर्यंत आपण आकाशच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही याची रागिनीला जाणीव असते आणि त्यामुळे ती आकाशच्या आधी भूमीला उद्ध्वस्त करायचं ठरवते आणि त्याचसाठी तिने हा सगळा प्लॅन बनवलेला असतो. आणि त्यानंतर सोनल इन्स्पेक्टर साहेबांसमोर नाटक करत म्हणते की तुम्ही बघताय ना इन्स्पेक्टर साहेब, या भूमी मॅडम माझ्यावर कसा दबाव आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावर भूमी म्हणते की हे सगळं खोटं आहे, ही मुलगी खोटं बोलते आणि त्यामुळे भूमी आणि सोनल वाद घालायला सुरुवात करतात. मात्र इन्स्पेक्टर साहेब त्या दोघींनाही शांत करतात आणि भूमीला म्हणतात की या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की तुम्ही यांच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकताय. त्याचसोबत त्यांना प्रमोशन आणि पैसे देण्याचा सुद्धा यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. भूमी इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करत असते, मात्र इन्स्पेक्टर साहेब तिचं काही ऐकत नाही आणि त्याचवेळी आकाश तिथे येतो. पोलीस आपल्या सायकल राणीला अटक करत आहे हे बघून तो खूप पॅनिक होतो. तो भूमीला थांबवण्याचा, तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र काही उपयोग होत नाही. पोलीस भूमीला घेऊन जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीला अटक झालेली असते तर सोनल मुद्दाम तिला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिला सांगते की जर कंपनीने आकाश सरांवर कार्यवाही केली आणि त्यांना कंपनीमधून काढून टाकलं तर मी ही पोलीस केस मागे घेईल. तर दुसरीकडे भूमीला साधा जामीनही मिळू नये म्हणून रागिनी पूर्ण प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.